गाइस व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही? स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर गाइस आज आहे रामनवमी आणि आज आईने बनवलेला आहे उपमा त्यांच्यासाठी नाश्त्याला. मला नाही आवडत उपमा म्हणून असं उपमा आणि सॅलड पण कापून ठेवलेलं आहे. तर मी आता आंघोळ करतो. मी आता उठलो, तब्येत खराब आहे. माझी तब्येत कधी नीट होती काय माहिती. तर मी आता आंघोळ वगैरे करतो. मला आता हनुमान चालीसा पण वाचायचं आहे. मी काल रात्री पण वाचलं होतं. तर मी तुम्हाला डायरेक्ट फ्रेश झाल्यावर भेटतो. तर गाईज आता माझी आंघोळच होत नाही आहे, कारण आता बाबा वॉशरूमला गेले आणि आई आता इथं फरची पुसती. आईला पोछा आणून दिलेला आहे, पण आई पोछा वापरतच नाही. अशी फरची छान निघते, पोचाने नाही निघत फरची व्यवस्थित. आणि आता मी आंघोळ करायला जातो. आणि मी आत्ताच ब्लॉग बी टाकला, ब्लॉग अपलोड केला आपल्या चॅनलवर. तर मी आता आंघोळ वगैरे करतो. मी तेच सांगतोय ना. आता बाबा कूलरमध्ये पाणी भरताय. तुम्ही बाथरूमला गेले होते ना बाबा? नाही गेलो मी. ऊन किती तापतंय, कूलर मध्ये पाणी भरणं गरजेचंच नाही. आता मी आंघोळ करतो. मी किती वेळेस म्हणतो काय माहिती. आणि माझी तब्येत खराब येतो मी किती मागच्या ब्लॉगमध्ये किती वेळेस म्हणलेलं बाहेर. हां. आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेर डबल. कुठं जायचं आई तू सांग. आज मला गहू आणायला जायचे. आणि बाबाच्या बँकचं पण आज बी बोलवलं होतं ना, तिथं काम करायचं पण आज बी बँकचं. तर बँकमध्ये बी जाऊ. तर मी तुम्हाला डायरेक्ट आंघोळ झाल्यावर भेटतो. तर काय आता मी रेडी झालेलो आहे आणि आता मी हनुमान चालीसा वाचतो. तर चला. तर काय आता आम्ही चाललो आहे सगळेजण. आई बी रेडी झालेली आहे आणि आता बाबा रिक्षा पुसताय. आता आम्ही आता चाललो आहे. तर चला. तर काय आता आम्ही जर रस्त्याला आलेलो आहे. तर काय आम्ही आता रस्त्यातून आलो आहे. तिथं खूप सारे जण होते म्हणून आम्ही कप शूट केलं थोडंसं. हे नाही आम्ही आता कालच्याच रस्त्यावर आलेलो आहे इथं डबल. कालच्याच रस्त्यावर. चलो. तर काय आई आता गेलेली आहे तिथं खाऊन घेण्यासाठी मध्ये तिथं. आणि बाबा इथं थांबलेले आहे आणि मी आता रिक्षामध्ये. ते आता आई गाऊन घेते आणि मला खूप बोर होते आता आणि खूप गर्दी पण होते. तर काय आता मम्मीला शॉपिंग पण करून आणलेले आम्ही. मम्मीने पण आता खूप शॉपिंग केली. आता आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो होतो. आता आम्ही घरी शकतोय काय. तर काय आता मी बॅगी जीन्स घेतलेली आहे. मला खूप खुश आणि ती आम्ही मोठ्या कलेक्शनमधून घेतली. आईने पण आता त्यांच्या तर फायनली पुष्पकने पण बॅगी जीन्स घेतलेली आहे. त्याला खूप दिवसाची घ्यायची होती, ती आज घेतलेली आहे. बाबा म्हणते की जुनी पॅन्ट जुनी पहिले फॅशन होती 90sची तशी, पण ती आता नवीन ट्रेंड आहे म्हणून घेतली आम्ही. तर आता घरी गेलो डबल ट्राय करू. तर चला आता डायरेक्ट घरी. तर काय आता आई नवीन हे आणलं. काय आणलं जायचं ते नवीन गाऊनची शिलाई करते. आणि बाबा आता इथं टी व्ही बघताय. इथं बाबा दाई आणि मी इथं आराम करत होतो. मला आता थोड्या नंतर डबल जायचे बॅग जीन्स एक्सचेंज करण्यासाठी. थोडी छोटी झाली त्याच्यासाठी. तर मला थोड्या नंतर. तर काय आता आम्ही चाललो आहे मला जीन्स चेंज करण्यासाठी. तर मी तुम्हाला डायरेक्ट तिथून आल्यावर भेटतो, कारण मी शूट नाही करू शकणार. मोबाईल मी घरीच ठेवतोय. तर चला. तर काय आता मी आलेलो आहे आणि मी चेंज पण केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो माझी बॅगी जीन्स. आईने ब्लाऊज शिवलं. हां आईने एक ब्लाऊज पण शिवलेलं आहे. शिवलं ते कमेंट मध्ये सांगा. आणि ही माझी नवीन बॅगी जीन्स आहे. हे दाखव. अशी जॉर्डन याच्यावर लिहिलेलं आहे इकडून. अशी बॅगी जीन्स आहे. काय या साडीवरचं शिवलं ब्लॅक. हां. आणि आज काय बनवणार आहे खायला? मला खूप भूक लागली आहे. खिचडी. तर गाईस पुष्पक आहे ना, कांदे टमाटे सगळं नाही करणार पुष्पक. माझी आईच करणार आहे सगळं. मी नाही करणार. मी बी नाही काही करणार. मी बी नाही करणार. आता तूच करणार आहे. मला खूप भूक लागली. कर ना पटकन. कर ना तूच कर. मला अभ्यास करायचा आहे. तर काय मी आता अभ्यास करतो. आई खिचडी करते आहे ना आई. तू करणार आहे खिचडी. तू मशीनवर बसले तिथे. नाही. मी नाही करणार. तर गाईज मी आजचा ब्लॉग इथं एंड करतोय. सगळ्यांना हॅपी रामनवमी. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.